कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया यांच्या कृपेने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुदास तुका बाबा सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन पंढरीच्या भगवंताला प्रथम नामस्मरण करून तुकाराम महाराज चरणी नतमस्तक होऊन आणि श्रोत सज्जनाच्या कृपेनं या ठिकाणी गायन करण्याची संधी या ठिकाणी मला मिळालेली आहे। तरी पुढील कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। रुक्मिण बोलत विठ्ठलाला का हो देवा डोळे झाक करीत बसला संतांचा मेळाला गर्दी झाली वाळवंटाला गर्दी झाली वाळवंटाला बाई बाई गर्दी झाली वाळवंटाला गर्दी झाली वाळवंटाला बाई बाई गर्दी झाली वाळवंटाला गर्दी झाली वाळवंटाला बाई बाई गर्दी झाली गर्दी झाली वाळवंटाला गर्दी झाली वाळवंटाला देवा हजारो करोडो भक्त तुमच्या दर्शनाला येतात आणि आलेले आहेत। तरी देवा तुम्ही त्या भक्ताला दर्शन का देत नाही? त्यावेळेला देव म्हणतात रुक्मिणी या ठिकाणी हजारो भक्त आल्यात लाखो भक्त आल्यात परंतु तुझ्या दर्शनाला आणि माझ्या दर्शनाला किती भक्त आहेत त्या भक्तामध्ये यांची परीक्षा पाहू म्हणजे आपण। कारण का तू काय कर तू काय हो मी म्हातारा शेतकरी होतो आपण दोघं पंढरीच्या वाटेवरती जाऊ आणि त्या भक्तांची परीक्षा पाहू। त्यावेळेला त्या विठ्ठल रुक्मिणीचा संवाद चालू झालेला आहे आणि देव त्या रुक्मिणीला काय म्हणतात? विठ्ठल बोले रुक्मिणीला तू एक माझा शब्द अवधारी तू हो काय मी होतो म्हातारा शेतकरी बहुत आलेत गवार करी तुला मला कोण ओळखतई याची पाहू परीक्षा खरी 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 परीक्षा करी हे पाहू परीक्षा करी रुक्मिणी पाहू परीक्षा त्यावेळेला असणाऱ्या पांडुरंगानं त्या गंगाबाईला आज्ञा केली विठ्ठलानं किम्या केली विठ्ठलानं किम्या केली गंगा तिथे बोलावली चिखलाची लाड फार झाली गाय चिखला तर रुतली गाय चिखला तर रुतली बाई बाई गाय चिखला तर रुतली गाय चिखला तर रुतली बाई बाई गाय चिखला तर रुतली चिखला तर रुतली बाई बाई गाय चिखला तर रुतली बाई बाई
त्यावेळेला मग बरेच लोक जातात, कोण हौसे कोण नवसे. हौसा म्हणजे हौसाला जाणारी, पांडुरंगाची वारी करणारी हौसानं, आमची नवसानं जातात. ती नवस केल्यामुळे नवस फेडण्यासाठी त्या वारीचा आस्वाद घेतात. आणि गौसे कुणाला म्हणायचं? जी काय वारीमध्ये जाऊन चोरी करतात त्याला गौसे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी रुक्मिणीच्या चिखलामध्ये रुक्मिणी रूपी गाय त्या चिखलामध्ये उभे आहे. आणि त्यावेळेला सर्व बाजूला म्हणते त्या म्हाताऱ्याला, त्या विठोबाला सर्व बाजूला म्हणते त्या म्हाताऱ्याला, कशाला आला चटड पडाई पंढरीला, पाऊस पाणी भरपूर झाला, गाई आणली कशाला संगतीला. वाईट वाटते रुक्मिणीला, वाईट वाटते रुक्मिणीला, वाटते रुक्मिणीला, वाईट वाटते रुक्मिणीला, वाटते रुक्मिणीला वाईट, वाटते रुक्मिणीला वाईट, वाटते रुक्मिणीला वाईट.